विक्रांत, मी तुला माणसांवरती विश्वास ठेव सांगितलं होतं. आंधळा विश्वास ठेव असं नव्हतं सांगितलं. कामावर लक्ष ठेवणं हे तुझंच काम आहे ना. तुझ्या मागे कामगारांचं काय सुरू आहे तुला कळायला नको. लवकरात लवकर माणसांची पारख करायला शिका. मग असली फसवणुकीचे धंदे होणार नाहीत. आणि बारकाईनं काम केलं ना ते छोटे छोटे गोल पटकन लक्षात येतील तुमच्या. बरोबर आबा, म्हणूनच माझ्याकडून ही मोठी चूक झाली, त्याबद्दल मला माफ करा. हे माफी मागायची सवय सोडून द्या आता. त्यापेक्षा नीट लक्ष देऊन काम करा. मला सांग, तुला हे कामाचं प्रेशर झेपत नाही का म्हणून तू कामात टंगळमंगळ करतोयस? बोला, खरं सांग. अरे काय विचारतोय मी विक्रांत? नाही आबा, तसं नाहीये. अहो, इनफॅक्ट मी खूप मनापासून काम करतोय. तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाहीये का तुम्ही माझ्यावर शंका घेताय? शंका नाही घेत आहेत ते. त्यांना प्रश्न पडलाय, त्यांची निवड चुकली की काय. मे बी त्यांना वाईटही वाटत असेल. त्यांनी तुझ्यावर जो विश्वास दाखवला होता त्याला तू सार्थ नाही ठरवलंस. बरं, प्रश्न इथे फक्त पैशांचा नाही आहे विक्रांत. त्या माणसाने माझा आणि राणीचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय. मुद्दा हा आहे. माझ्याकडून दुर्लक्ष झालं हे मान्य केलंय मिंद्रा, पण तुम्हा दोघांच्या जीवावरती बेतलं त्यासाठी प्लीज मला दोष देऊ नका. एवढा मोठा दोष जर का माझ्यावर लागणार असेल तर आजवर जे काही थोडंसं चांगलं काम मी केलंय तर तेही व्यर्थच आहे. कम ऑन विक्रांत, व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज, इंद्रा, जाऊ दे आता. उगाच विषय नको वाढवायला. पण आता दोघांनी नीट लक्ष देऊन काम करा. आणि विक्रांत, चुका माणसांकडनंच होतात, पण जर का पुन्हा पुन्हा त्याच चुका होत असतील तर त्याला गुन्हा असं म्हणतात. परतच होऊ देऊ नकोस. बाबा, आबा, तुमच्या मनात मी कायम युजलेसच राहणार आहे ना? ठीक आहे, मी काय आहे ते कधी ना कधी तुम्हाला कळेलच. आबा निघायचं का? मला हॉस्पिटलला पण जायचंय. राणीचा MRI करावा लागणार आहे. तेव्हाच कळेल लंग्समध्ये किती इन्फेक्शन झालंय. आणि जर ते इन्फेक्शन प्रमाणाच्या बाहेर असेल तर तिला शिफ्ट करावं लागेल दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये. अरे असं असेल तर आपल्याला लगेच निघायला हवं. आबा, एवढं सगळं झाल्यानंतर मला जरा अनइझी फील होते, लो वाटते. मी घरी जाऊन आराम करू प्लीज. ठीक आहे, जा. येस, इथून पुढे या गोष्टींवर तुम्ही लक्ष ठेवा. आणि मला उद्याच्या कामांचा लाईनअप द्या. परचेस ऑर्डर, डिलिव्हरी ऑर्डर्स, ह्याचे सगळे रिपोर्ट्स मला हवेत. कळलं? ओके सर. चला निघूया आपण लगेच. हो हो ठीक आहे, सांगतो सगळ्यांना. हां, आबांचा फोन होता. आबा बोलत होते की राणी वहिनीचा लंग्स MRI काढणार आहेत. तर दादा आणि आबा दोघेही हॉस्पिटलला निघालेत. हो, त्यांनी जायलाच पाहिजे. मी काय म्हणते, आपण सगळ्यांनी जाऊया. का काय ताट वाढून ठेवले का तिकडे? सगळ्यांनी जायची काय गरज आहे? रिपोर्ट आल्यावर कळेलच ना सगळं. अहो काकी, आपण एवढं कॅज्युअली नाही घेऊ शकत. आणि याच रिपोर्ट्समधून कळणार आहे ना की आपल्याला राणी वहिनी बरी होणार आहे की नाही. आणि जर इन्फेक्शन वाढलं ना तर डॉक्टरांनी सरळ सांगितलंय की पुण्यात मोठ्या हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागेल वहिनींना. अरे देवा, काय सांगतोस काय अजित? असं असेल तर मग रिपोर्टमध्ये काय आलंय काय नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्याला तर जायलाच हवं रे. हो, आणि आबा उगाच विचार करत बसतील ना की आपण कसे गेलो नाही. मग जायचं म्हटलं तर आपण राणी वहिनीसाठी काहीतरी खायला घेऊन जाऊ. मग त्याच निमित्ताने विचारू ना आपण रिपोर्टचं काय होतंय. मालती, भाऊजी तिथं असतील आणि तू नाही आली तर त्यांना राग येईल ग. मी काय म्हणत होते, तू पण जर आली असतीस तर आमच्या बरोबर. येते मी. उर्मिला, तू नाही येईल. मला नाही यायला जमणार. विक्रांतला बरं वाटत नाही, त्याचा आत्ताच फोन आला होता. तो घरी यायला निघालाय. त्याच्यासोबत मी इथेच थांबते. बरं ठीक आहे, आम्ही जातो मग. चला. बरं थांब, मी डबा घेऊन येते. आई, तुम्ही सगळेजण पुढे व्हा, मी येतो डबा घेऊन. चालेल, चल.
राणी तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तू ना नक्की बरी असणार आहेस आणि तुझे सगळे रिपोर्ट्स ना नॉर्मल असणार आहेत. बघच तू. तू म्हणतेस ना तसंच होऊ दे बाबा. उगाच माझ्यामुळे दुसऱ्यांना टेन्शन नको ना. ए तू कुठे निघालीस? कुठेच नाही, इथेच तर आहे. अगं मी ना थोडं चालते, बोर झालंय बसून बसून. अगं पण राणी डॉक्टरांनी तुला तसं सांगितलंय का? हे बघ तुला आराम करायला सांगितलंय तर तू लगेच आराम कर. चल. अगं काही नाही होणार मला, मी फक्त इथल्या इथे चालते. राणी ऐक ना, बस ना यार. अश्विनी प्लीज. पण राणी तू ना लवकर बरी हो आणि पटकन घरी चल यार. खूप बोर होतं तुझ्याशिवाय. बघ ना इथे काय करायचं. राणी तू बेडवरनं खाली का उतरलीस? तुला सांगितलं होतं डॉक्टरांनी खाली उतरायला. आधी बस, बेडवर बस म्हणतोय ना मी. हो बसते. आणि काय ग, तुला सांगता नाही येत तिला? अरे दादू, मी तिला सांगितलं ते ऐकतच नाहीये माझं. अशी कशी नाही ऐकत आहे? तू बाहेर जा, मी बघतो हिच्याकडे. मी बोला, मी बाहेर थांबते. तिला का बाहेर पाठवलं तुम्ही? आता काय वाटेल तिला? तिला काय वाटणार आहे? तिच्या समोर मी तुला ओरडलो असतो तर तुला चाललं असतं का? पण ती परत तुला चिडवत बसली असती. आणि माझ्या लक्षातच नाही आलं. आता ती माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ पण घेऊ शकते. मी आपलं फ्लो मध्ये बोलून गेलो. असतेच काय ग, मी माझ्या मैत्रिणीच्या काळजीपोटी बोललो. हो का? एवढी काळजी कोण करतो मैत्रिणीची? मी घेतो, कारण तू काय माझी साधी सुधी मैत्रीण नाहीयेस. मला जीव लावणारी नाही, माझा जीव वाचवणारी मैत्रीण आहेस. आणि खरं सांगू, डॉक्टर जेव्हा बोलले ना की तुझ्या बाबतीत आम्ही काही सांगू नाही शकत, आय वॉज सो स्केअर्ड. मी किती घाबरलो होतो. हो सर, घाबरायचं काय आहे त्यात? हुकुमाची राणी आहे मी. या अशा थोड्या थोड्या गोष्टींनी ना मला काहीही होत नसतं. आणि झालं तरी. आणि आता बोललीस, पुन्हा कधीच बोलणार नाहीयेस. प्लीज, मला तू हवी आहेस. आय नीड यू. कशासाठी सर? मी नसले तर काय फरक पडणार आहे? तुला नसेल पडत, मला पडतो. मला माझी मैत्रीण आयुष्यभर माझ्यासोबत हवी. लवकर बरी हो. बरीच आहे मी सर. खरंच? हो मग. अहो, असा मैत्रीचा हात हातात असताना कोणाला पण बरंच वाटेल ना. ठीक आहे, मी कळवतो. बाय. आबा थांबा, जाऊ नका. का? ते आतमध्ये ना महत्वाचा विषय सुरू आहे. कसला विषय? अहो आबा, विषय हा, अहो आतमध्ये ना साफसफाई सुरू आहे. ठीक आहे, मी बाजूने जाईन. तिच्या तब्येतीची चौकशी करायला नको का? अहो आबा, राणी ना आता मस्त आहे आणि आता तर तिचा आनंद ओसंडून वाहत असेल. काय झालंय काय? अहो आबा, तुम्हाला किती प्रश्न पडतात हो. मी सांगते ना, इथेच थांबा, आता जाऊ नका. तुम्ही काय इथे थांबलाय? चला. मलाही तोच प्रश्न पडलाय. आता दादू आणि राणीला पर्सनल स्पेस हवी होती ना, सो त्यांनीच सांगितलं बाहेर थांबायला. हा, मग तसं असेल तर सगळ्यांनीच बसून घ्या. म्हणजे त्या दोघांना तासभर वेळ लागेलच ना. हो ना चिकू? हो हो हो, काय मूर्ख आहेस का तू? काही बोलतेस? हॉस्पिटल आहे. हे चाललंय काय तुझं? माझं कुठे चाललंय? दादूचं चाललंय ना. आणि मम्मा प्लीज हा, नेहमीप्रमाणे तू दादूचा रंग माझ्यावर नको काढूस. गप्प बस हा. गाडीची अक्कल नाहीये तुम्हाला. चला आता. आणि हा मैत्रीचा हात कधीच नाही सुटणार ना? कधीच नाही.
टेस्ट आहेत ना तुझ्या, आधी काहीतरी खाऊन घे. अजित, डबा दे. हो. मी खाईन नंतर. नाही नाही, नंतर कशाला, खाऊन घ्या आत्ताच. अहो सर, थोड्या वेळाने काय फरक पडणार आहे? सगळे गेले की मी खाते. खूप काही होतं, टेस्ट करण्याच्या 1 तास आधी खायचं असतं. खाऊन घे. अहो सर, पण राणी, इंद्रा बरोबर बोलतोय, खाऊन घे काहीतरी. अरे अजित, हा कुठला डबा आणलायस तू? ओट्यावरचाच आणलाय आई. अरे देवा, अजित किचन टेबलवर 2 डबे ठेवले होते रे, त्यातून तुला हाच डबा सापडला वय आणायला. एक काम पण धड करत नाहीस बघ, उगाच तुला डबा आणायला सांगितला. जाऊ द्या रत्नाई, चुकून झालं असेल त्यांच्याकडून, है ना? असे मला काही भूक नाहीच आहे. भूक नाही म्हणजे खाणारच नाही आहेस का तू काही? तुझे मेडिसिन सुरू आहेत. मी एक काम करतो, मी जाऊन टिफिन घेऊन येतो तुझ्यासाठी. नाही नाही, नको नको. तू बस ना राणीकडे, मी जाऊन घेऊन येते डबा. कोणीच जायची गरज नाहीये. तसं पण ती म्हणते ना तिला भूक नाहीये. मग मम्मा, अगं ती नाही म्हणतेय म्हणून तिला उपाशी ठेवायचंय का? मी पटकन जाऊन घेऊन येते ना. हा, चिकू थांब, मी घेऊन येतो. काही गरज नाहीये. आपण एवढा मोठा घोळ घालून ठेवलात ना, माहिती आहे ना? मी जाऊन आणते. चिकू, अगं तू जाऊन येणार कधी? अगं मम्मा, मी गाडीने जाणार आहे ना, लवकर येईन ना परत. मी नाही म्हणाले ना चिकू, थांब इथेच. मम्मा तू का चिडतीयेस? मी राणीच्या काळजीनेच म्हणतेय ना. चिकू, ड्रायव्हर पाठवतो. अरे यार, आता ड्रायव्हर कशाला? मी बाहेर पडले असते तर मल्हारला भेटता आलं असतं. चांगला चान्स मिळाला होता यार. राणी, मला सांग, मी डबा आणला तर तू जेवण करशील ना? राणी प्लीज 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 हो बोल यार. हे बघ, मला डबा घेऊन येताना ना मल्हारला भेटता येईल. प्लीज यार, प्लीज प्लीज प्लीज. आबा, मी काय म्हणते, आता अश्विनी एवढं म्हणतेच आहे की ती जाते डबा घ्यायला, तर तिला जाऊ द्या ना. नाही म्हणजे आता ड्रायव्हर दादांना थोडी माहिती आहे ना आपल्या किचन मधलं काही. त्यांचं पण अजित दादांसारखं नको व्हायला. त्याच्यापेक्षा अश्विनी घेऊन येईल डबा. हो ना? बरं ठीक आहे, जाऊ दे तिला. थँक्यू राणी. अरे थँक्यू काय त्यात? उलट राणीने तुला थँक्यू म्हटलं पाहिजे. हा हो, तर मी थँक्यू म्हणायला पाहिजे ना. अगं अश्विनी, कशी ग तू? आता माझ्या वाटचं सुद्धा थँक्यू म्हणशील का? जा जा बरं, पटकन डबा घेऊन ये. या, तुमची सून बघा कशी दात काढतीये. टेस्ट आहे ना हिची, आणि हिला त्याचं काहीच पडलेलं नाहीये. मम्मा, तू टेस्टचा लोड नको घेऊ, कारण राणीचे सगळे रिपोर्ट्स ना नॉर्मल येणार आहेत. मी जाते. अगं चिकू, जाते नाही, येते म्हणावं. अहो काकी, आता मी जाते तर मी जातेच म्हणणार ना. चला मी जाते. आलीच. राणी, चिकू म्हणजे ते बरोबर आहे. चिकू म्हणाली ना, म्हणजे वास्तू तथास्तू म्हणाल्यासारखंच आहे. तू काळजी करू नको, तुझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतील. हो आबा. हा म्हातारा मला बोलूच काय जाऊ शकतो? मला या विक्रांतला शहाणपणा शिकवतो? तुम्ही ना, आपल्याला ना आतापर्यंत एक फुटी कवडी त्याने दिलेली नाही, आणि माझ्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करतो. अरे नाही करत तुमच्या फॅक्टरीत मलापासून काम नाही करत. विक्रांत, चिडचिड करून काय होणार आहे? शांत हो जरा. काय शांत हो मी? हा, उर्मिला, त्यांनी आतापर्यंत आपला कायम पाण उतारा केलेला आहे. कधी मान नाही, सन्मान नाही. तो इंद्रा फॅक्टरीमध्ये माझा पाण उतारा करायला बसलेलाच असतो.
काय कर्तृत्व आहे त्याचं? त्या म्हाताऱ्याचं पोरग आहे ना म्हणून त्या खुर्चीत बसलाय. कष्टाने मेवल्यासारखा माच करतो. सगळ्यांसमोर माझ्यावर आरोप केले, सगळ्यांनी मजा घेतली. आपल्या समाधानाची एक तरी गोष्ट घडते का तिकडे? हा, हो पण तू असा मनस्ताप करून घेऊन काय होणार आहे? शांत हो ना. बोलू दे मला उर्मिला. कित्येक वर्षाचं साठवून ठेवले मी. आज तो गजाला ना म्हणून जेलमध्ये जाता जाता वाचलोय मी. तो इंद्रा तर वाटच बघतोय की माझ्या विरोधात कधी पुरावे मिळतात आणि मी आतमध्ये अडकतोय. ते इतक्या वर्षात केलेली मेहनत सगळे घोळ त्या राणीमुळे समोर आलेत. हो ना, ती राणी ह्या घरात आल्यापासून प्रॉब्लेम क्रिएट झालेत. तीच आपल्या मार्गातला काटा आहे. ती राणी एकटी नाही, इंद्रा सुद्धा तेच करतोय. दोन्ही काट्यांचा काटा काढायची वेळ आली उर्मिला. तो इंद्रा माझ्या समोर आला ना की माझं डोकंच फिरतं. त्या इंद्रामुळे मी आज केवढं भोगलंय बरं. त्याची कमी की काय म्हणून त्याच्या मागोमाग ती राणी आली आणि ती डोक्यावर बसली. उर्मिला, आपण त्यांना संपवण्याचा किती प्रयत्न केला पण नेहमी नशीब बलवत्तर ठरलंय. राणीच्या लग्नात इंद्राला संपवायचं ठरवलं. मग कड्यावरून ढकललं. परवा फॅक्टरीत मारायला माणूस पाठवला तर त्या राणी सोबत दुकानात अडकला. आणि आत्ताही दोघं फॅक्टरीत चांगले अडकले होते पण तिथून सुखरूप बाहेर पडले. हो ना विक्रांत, आपल्याकडून सुद्धा काही ना काही गडबड झालेलीच आहे. पण आता इथून पुढे शांत डोक्याने पुढची पावलं टाकावी लागणार आहेत आपल्याला. आता शांत बसून करायला वेळ नाहीये. मी डाव टाकलाय. इंदिरा हॉस्पिटलमधून घरी निघणार पण थेट वर जाणार. तू नक्की काय करणार आहेस? इंदिराच्या गाडीला ट्रक उडवणार. काय? त्याचा शेवटचा अध्याय सुरू झालाय. सगळी तयारी झाली. माणसं तयार आहेत, गाडी तयार आहे. फक्त इंदिरा हॉस्पिटलमधून निघणार. आज काय व्हायचं ते होऊन देत पण मी इंदिराला संपवणार. एक फुटकी कवडी कधी स्वतःहून माझ्या हातावर ठेवली नाही, कौतुकाचा शब्द नाही. आणि माझ्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करतात. चिकू, तू कधी आलीस? हो ना, तुम्ही आलात समजलंच नाही. काही आवाज नाही, काही नाही. राणीला डबा घ्यायला आलात ना तुम्ही इथे? काही मदत हवी होती का? बोला ना अश्विनी ताई. बास झाला. तुझी गोड बोलायची नाटकं ना बंद कर. बास झालं तुमचं चांगुलपणाचं ढोंग. मी ना सगळं ऐकलंय. थोडं खालच्या थराला कसे काय जाऊ शकता यार तुम्ही? वेट म्हणजे आतापर्यंत दादूवर जे अटॅक झालेत ते तुम्ही दोघांनी केले होते. त्या ऍक्सिडेंट घडलेच नव्हते. ही सगळी कटकार असताना तुम्ही रचली होती ना? बोला ना. हे बघ चिकू, तुला वाटते तसं काही नाहीये. तुझं काहीतरी घोळ झालाय. तू आमच्याबद्दल गैरसमज नको करून घेऊस. हो, गैरसमज तर ना याआधी माझा झाला होता. पण आता जे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय आणि कानांनी ऐकलंय ना, माझे सगळे गैरसमज असे क्षणात दूर झालेत. अश्विनी ताई, तुम्ही शांत व्हा. तुम्हाला जसं वाटतंय तसं आमच्या मनात काही नाहीये. तुमच्या मनात ना फक्त घाण आहे. आणि फक्त मनच नाही, तुम्ही माणूस म्हणण्याच्या पण लायकीचे नाही आहात. मला ना खरंच लाज वाटतेय. आम्ही सगळ्यांनी ना इतके वर्ष तुमच्याशी प्रेमाने वागलो यार. पण तुम्ही ना प्रेमाने वागायच्या लायकीचेच नाही आहात. काय रे विक्रांत दादा, वहिनी, आबांनी, मम्माने, दादूने तुमच्यावर किती विश्वास ठेवला होता यार. काय रे, तुला आबांनी मुलगा मांडला होता ना? अरे हिचा राग, रुसवा सगळं त्यांनी इग्नोर केलं. आजपर्यंत आबांनी जसं आम्हाला ट्रीट केलंय ना, अगदी तसंच तुम्हालाही केलंय.
पण तुमच्या मनात किती पाप होतं ना आज मला कळलं. काय माझ्या दादूला आणि राणीला मारायला निघालात ना? आता मी तुम्हाला नाही सोडणार. तुमचं सगळं खरं रूप मी सगळ्यांसमोर रिव्हील करणार, म्हणजे करणारच. हे बघ चिकू, तुझ्या विक्रांत दादाला तुला त्याची बाजू मांडण्याची संधी. गप्प बसा. तू माझा कोणीच नाहीयेस. आणि तुझ्या घाणेरड्या तोंडातून ना मला चिकू अशी हाक पण मारू नको. अश्विनी ताई, एवढा रागराग करून नका घेऊ अहो. आम्हाला बोलायची एक संधी तरी द्या. हे बघ चिकू, ऐक माझं, शांत हो. दादा हे बघ, हे बघ मी चिकू ऐक ना. चिकू विक्रांत, अरे पकडायचं होतंस ना तिला. ठीक आहेस? चिकू! तू ठीक आहेस? शेट. उर्मिला, ती जर का गेली ना इंद्रापर्यंत आपलं सगळं भांडं उघडं पडेल. आपण जेलमध्ये जाऊ. चिडचिड करून काय होणार आहे विक्रांत? आता तुला 1000 वेळेला सांगितलं होतं जरा हळू बोलत जा. भिंती नाही कान असतात. पण नाही, तुला माझं काही ऐकायचंच नसतं. बघितलंस तुझ्या मोठ्या बोलल्यानं काय होऊन बसलंय ते. तू मला शिकवणं बंद कर. आता काय करता येईल ते बघ आपल्याला. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असायला हवेत. जरा काळजी करू नकोस. राणीचे रिपोर्ट्स नॉर्मलच येतील. मला खात्री आहे काही होणार नाही तिला. टेन्शन घेऊ नका. उलट काही ना काहीतरी झालं तर बरंच होईल. सुंठी वाचून खोकला जाईल. ती राणी नावाची अडचण आपोआपच इंद्राच्या आयुष्यातून निघून गेली. माझ्यासाठी काय तो खूप मोठा आनंदाचा दिवस असेल. हो, पण डॉक्टर म्हणत होते की जर इन्फेक्शन असेल तर ते स्प्रेड होऊ शकतं आणि त्यामुळे जीवालाही धोका असू शकतो. इंद्रा, हे बघ, आपण चांगलाच विचार करायचा. चांगला विचार केला की नाही मग सगळं चांगलं घडतं. दादा काय रे, बायकोच्या बाबतीत तू जास्तच टेन्शन घ्यायला लागलायस हा? अरे डोंट वरी, आमची वहिनी फिट अँड फाईन आहे. होप सो. डॉक्टर रिपोर्ट्स आले? नॉर्मल आहेत ना रिपोर्ट? सगळे काही प्रॉब्लेम नाही आहे ना? हो हो. किती पॅनिक होत आहे तुम्ही? जरा ऐकूया त्यांचं. बोला. हे बघा, रिलॅक्स राहा. रिपोर्ट नुसार इन्फेक्शन नाहीच आहे. आता काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. देवच पावला ग बाई. वाचली कार्टी. ही काही इंद्राची आणि आमची पाठ सोडत नाही. मला तर वाटतंय ना, मला वर पाठवल्याशिवाय ही काही स्वस्थ बसायची नाही. पेशंटला इंजेक्शन द्यायचंय. तुम्ही थोडा वेळ कॉरिडॉर मध्ये थांबलं तर बरं होईल. इंद्रा सर, एवढे औषधं घेऊन या. श्योर. थँक्यू. चला आपण बाहेर थांबूया.
राणीच्या तब्येतीची काळजी करण्याचं काहीच कारण नाही. हो, अश्विनी एकदम बरोबर बोलली होती हा. रिपोर्ट्स एकदम नॉर्मल आले. हो ना, आज चिकूला माझ्याकडनं आईस्क्रीम पार्टी. आणि मला अरे हो हो, तुला पण मिळणार. चला बाहेर थांबूया आपण. आपण त्यांना संपवण्याचा किती प्रयत्न केला, पण नेहमी नशीब बलवत्तर ठरलंय. इंदिरा हॉस्पिटलमधून घरी निघणार, पण थेट वर जाणार. तू नक्की काय करणार आहेस? इंदिराच्या गाडीला ट्रक उडवणार. त्याचा शेवटचा अध्याय सुरू झाला. आज काय व्हायचं ते होऊन देत, पण मी इंदिराला संपवणार. विक्रांत, त्या अश्विनीला काही करून थांबव, नाहीतर आपली वाट लागेल. उर्मिला, हो अगं, मलाही काही सुचत नाही तिला कसं थांबवू दे. मग आधी ही सगळी गरळ ओकण्याआधी आहे ना, जरा विचार करून बोलायचं होतंस ना तू पण. तू आता काहीही कर आणि त्या मूर्ख मुलीला आधी अडव. ती तिथे पोहोचली आणि सगळ्यांना सांगितलं ना, तर आपल्या दोघांना जेलमध्ये खडी फोडायला जावं लागेल. कळतंय का तुला? नाही 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 उर्मिला, मी ही वेळच नाही येऊ देणार आहे. हो ना, मग हे असं असं उभं राहून काय होणार आहे? बोला साहेब. मी तुला आधी सांगितलं होतं की इंदिरा हॉस्पिटलमधून बाहेर पडला की त्याला ट्रक खाली चिरडायचा आहे, पण आता टार्गेट चेंज आहे. चिकू स्कूटीवरून घरातून बाहेर निघाली आहे, आधी तिला उडवायचं. लवकरात लवकर निघ. चिकू आत्ता इथून स्कूटीवरून निघाली, तिला अशी उडव की ती थेट देवा घरी जायला हवी. ओके सर. आज काय व्हायचं ते होऊन दे, पण मी इंदिराला संपवणार.